पित्याच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. आज चर्च पवित्र त्रिमूर्ती उत्सव साजरा करत आहे. असा पहिल्या वाचनात आपण बघतो की देव नेहमीच आपल्या सोबत असतो. निर्माण कर्त्याला त्याचा निर्मितीचा आनंद आणि शांतीपूर्ण जीवनात आनंद मिळतो. आपण देव पित्याचे आभार मानूया. आपण चांगले कार्य केले तर देव प्रसन्न होतो. जेव्हा आपण वाईट करतो तेव्हा तो आपल्याला दुखावतो. शुद्धतेत राहून आपण देवाला संतुष्ट करू शकतो. असा दुसऱ्या वाचनात संत पौल येशूद्वारे आपल्याला मिळालेल्या कृपेबद्दल सांगत आहे. आपण येशूचे आभार मानूया, कारण येशूचे दुःख, मृत्यू आणि पुनरुत्थान आपल्याला देवाच्या गौरवात सहभागी बनवले. आपण पवित्र आत्म्यावर मनापासून प्रेम करू शकतो. अशा प्रकारे अनेक आत्म्यांना स्वर्गात नेले जाऊ शकते. येशू असा शुभवर्तमानात म्हणतो, जेव्हा त्याचा आत्मा येईल तेव्हा तुम्हाला सत्य मिळेल, परिपूर्णाने कडे नेईल. पवित्र आत्मा जे बोलतो ते त्याने पित्याकडून ऐकले आहात. पवित्र आत्मा आपल्याला येशू ख्रिस्ताकडून जे मिळताने घोषित करेल. अशा प्रकारे येशूचे गौरव होईल. ज्या काही पित्याचे आहे ते सर्व येशूसाठी आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात त्रिमूर्तीचे प्रेम अनेकांशी अनुभवतो. आपल्या जीवनाचे रक्षण करणारा त्रिमूर्ती देव धन्य असो. जेव्हा आपण त्रिमूर्तीची उपस्थिती अनुभवतो तेव्हा आपण त्याचे आभाराने स्तुती करतो. त्रिमूर्ती देव आपल्या व्यवहारांकडे कीर्ती लक्ष देतो. त्रिमूर्ती देवाची सहवान आणि प्रेम आपल्यावर प्रभाव पडो. आपल्या जीवनाला त्रिमूर्तीचा स्पर्श हो. मग आपण चांगला उदाहरण आणि भरलेले जीवन जगू. अशा प्रकारे अनेक आत्मे स्वर्गात पोहोचतील. म्हणून आपण प्रत्येकाला पित्या देवाचे आशीर्वाद मिळो. देव आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.